तर मंडळी वाजलेले आहेत सकाळचे 9. आता दिवस चौथा आहे हा आणि आता आपण जाणार आहोत आरंभवरून कुठेतरी बागाला आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवरती. म्हणजे आपला स्टे तिथे आता 3 दिवस इथे झाले, 3 दिवस तिथे आहेत. तर सगळी इथं प्लॅनिंग आणि हे सगळे स्टे आर्यन आणि आर्यच आहे. तर बॅग आता कशा लोड करायच्यात एका गाडीवरती 3 गाड्या आहेत आमच्याकडे आणि 5 जण आहोत. तर बघूया कसं. तर इथे सगळी लोडिंग अनलोडिंगची चालू आहे प्रक्रिया. आर्य शेट असं वाटतं ते घेतात ना होय, एकदम असं वेगळं वाटतंय, काहीतरी कडक असं वाटतंय. तर आता आपण जाऊया डायरेक्ट बागाला. मार्श, हेड स्मिथ, ये सब कैच गया पीछे. ख्वाजा को तो डायरेक्ट आउट किया. डायरेक्ट मतलब विकेट खाना फटाफट जाने का है. खा फटाफट. एक किती वाजले? A few moments later. कैसा लगा सर आपको यहाँ पे? बहुत मस्त लगा. सब फैसिलिटीज अच्छे थे, रूम भी अच्छे थे. और आरामपुरा कैसा लगा आपको? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. और मार्केट, स्वीट लेक? ओके, हाँ अच्छा था. स्वीट लेक अच्छा था. घूमे, अच्छा एंजॉय किया हमने. आपके इसके लिए भी आपको थैंक यू. मिलेंगे फिर कभी जल्दी. ठीक है सर, सी यू. ओके चलो वीरू भाई, डन. और ठंडी भी बहुत अच्छी गिर गई है. थंडी बहुत थंडी कपडे लाओ जब भी आओगे येणार तुम्ही डिसेंबर मध्ये. थंडी कपडे आणा. बिल्कुल रूम के अंदर भी ठंडी लग रही है. एसी चलाने की जरूरत ही नहीं. बरोबर. थँक्यू. न्यू डेस्टिनेशन पे आ गए ना लगेज कैरी किया था. इससे अच्छा टैक्सी बुक की रहती ना. क्या व्यू है ना न्यू डेस्टिनेशन का. मुझे तो लग रहा है हम लोग पेरिस या कौन से तो गली में आ गए. नॉट पेरिस यार, कम ऑन. क्या मंडळी पोहोचलेलो आपण आता दुसऱ्या डेस्टिनेशन जायचं. बाकी काय म्हणताय तुम्ही? काय नाही, आत्ताच बघितलं आम्ही कसा व्ह्यू आहे. बघितला. तर मंडळी आता आम्ही आलेलो बागाला. आपला सेकंड स्टे आहे. आपली माणसं सगळी इथे आहेत, तयार झालेली आहेत. कुठे जायचं आपल्याला आज? फाउंटेनियन लेन साठी जायचंय. तर तयारी अशी सुद्धा केलेली आहे आपण. आता जाऊयात आपली पोरांसोबत फिरायला. काय म्हणतो सूरज शेठ? इथे खाली बघ कसं दिसतं. अरे चांगलं दिसतोय मंडळी. तयार झालेलो आपण. आता जाऊयात फाउंटेनियन लेनसाठी. फाउंटेनियन लेक. आमची पोरं फुल इथे व्हिडिओ फोटो काढतायत. फुल माझ्या एकदम पैसा वसूल. सूरजने परत आला त्याचा आयफोन आणला म्हणून. खूप युजफुल आहे आमच्यासाठी. तर आता आपण जाऊया फाउंटेनियन लेनला. चला. साऊथ गोव्याला आलोय सकाळी झालं ना. आता जेवायलाच जायचं. तर मंडळी पोरं निघालेली आहेत आमची सगळी मस्त तयार होऊन सगळी. जाऊयात. कुठे जायचं आपल्याला? अरे फाउंटेनियन लेनला जायचंय. तर बघूयात कसं काय ते दाखवत. आमची पोरं फुलं एकदम विटचॅक करून आले. तर जाऊयात आणि भेटा आता पुढेच.
मंडळी आलेलो होतो आम्ही कुठे फाउंटेनियस लेन. फाउंटेनियस लेन. अरे म्हणजे काय असतं फाउंटेनियस लेन खरं तर सगळीकडे असं म्हणजे रंगबिरंगी करून ठेवलं सगळ्यांनी. फोटो काढतात आमची पोरं पाठी. येस आणि सगळे रंगबिरंगी म्हणजे असं असं काहीसं असं केलं येल्लो असं असं मस्त असं वाटतं एकदम असं जसं काय ऑइल पेस्टल्सने यांना स्पॉन्सर केलं आहे पूर्ण गव्हर्नमेंटला. पण भारी वाटतं हे ठिकाण चांगलं आहे. तुम्ही व्हिजिट नक्की करू शकता. फोटोजसाठी चांगलं आहे खूप. चांगलं लेन. फक्त इथे आल्यावरती तुम्ही ब्राईट कपडे घाला. ब्राईट कपडे डार्क कपडे इथे घालू नका. म्हणजे ब्राईट कपडे घाला मस्त दिसायला एकदम. फोटो काढायचा फक्त. स्ट्रगल्स आमच्या व्लॉगरचे स्ट्रगल्स. ओके तर मंडळी आमची पोरं आलेली आहेत. कुठे पोरांनो? गोव्याला पण आलेली आहेत. तर कडक असे आउटफिट घालून आलेले आहेत. फाउंटेनियस लेकला असे शोभेल अशी मजाच येते बाई. कडक एकदम फुल अशी वाईब येते गावची. त्यासोबतच ऑइल पेस्टलचा खूप चांगला वापर केलेला आहे यांनी. जाऊया तर मंडळी आता आम्ही निघालेलो फाउंटेनियस लेनमधून. तर आमची पोरं तिथे सगळी मस्त. सूरज आहे इथे. तर आर्य इथे त्या साईडला जयेश आणि आर्यन आहे. तर आता आपण जाऊया आणि ओव्हरव्ह्यू घेऊया फाउंटेनियस लेनचा. तर चला. मस्त आहे की आमची पोरं फुल फाउंटेन लेक फिरतात. लेन फिरतात. मजा आली एकदम मस्त पैकी. का आता बोलायचं पुढे जाऊयात. पुढे आता कुठे जायचं आपल्याला? जेवायला. आता जेवायला जाऊयात. जय श्रीराम. जय श्रीराम. मंदिरात जायचंय. चालेल. आणि मंडळी जर तुम्ही महाराष्ट्रातून आणि कुठल्याही देशातून असाल तर फाउंटेन लेनच्या इथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तिथे सुद्धा व्हिजिट करा एकदा. आम्ही आलेलो आहोत व्हिजिट करण्यासाठीच. इथे सुंदर असं मंदिर आहे. आम्ही लावतो आता पार्किंगला. आणि बघा मंदिराचे एंट्रन्स इथून आहे आणि समोर गेलं ती फाउंटेन लेन आहे. आमची मंडळ एस्थेटिक सोडून धार्मिक पण आहेत. हे आहे असं परिसर मंदिरातलं. सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर तुम्ही नक्की एकदा इथे हे करा व्हिजिट करा. सुंदर अशा मूर्त्या आहेत तेव्हा समोर. जरा ते हे लॉक आहे. ठीक आहे. पण तर इथे पालखीसुद्धा आहे. मस्त सुंदर परिसर आहे. राज कदम आराम करताना. तर नमस्कार मंडळी. आता आम्ही आलेलो द फिशरमॅन. आय डोंट हॅव आयडिया. तिथे आलो आता आम्ही. आता आपण आता जेवायला जाऊयात. मंडळी पोरं आली आहेत 5 वाजता जेवायला.
5 वाजता जेवायला आलेले आहेत पोरं. आता जेवूयात काहीतरी आणि कल्टी मारू येतो. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत जेटीवरती. मुंबईची जेटी कशी असते, ससून डॉक, आपलं भाऊचा धक्का, तसं मांडवी जेटी आहे. मंडोवी, अरे ते झालं मांडवी. हा, आणि आता जेटीवर येत आहेत लोक. सुंदर सनसेट आपल्या समोर पाहायला मिळतोय. आपली माणसं इथे फुल कडकमध्ये एकदम आहेत. तर टाइमपास काय बघूया आता पुढे. राईट. A few moments later. मंडळी, बागा बीचची नाईट लाईफ एक्सप्लोर करताना मी आणि माझे पलटण तर काय घ्यायचं वाटत नाही कारण खूप थंडी आहे. बघा आता पुढे जायचं आहे. शेत काय म्हणतात? चांगलं वाटतं आता. आता आम्ही मोटरसायकल सोडली आहे. मोटरसायकल सोडले. कुठे सोडले मोटरसायकल? आमच्या जिकडे आम्ही राहतोय पार्किंगला. एक्सप्लोर करून जरा पुढे जाऊया काय म्हणतो. हा, आज पायी प्रवास आहे आमचा. येस, स्कूटी चालवून जमलो आम्ही. एकदम. आम्ही म्हणजे हे राज आणि आर्य आणि सूरज. तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढून घ्या लवकर तुम्ही. लवकर गोव्याच्या ट्रिपच्या नंतर पहिलं काम इन्शुरन्स आणि लायसन्स बनवणार आहे. आणि दुसरं काम सूरजच्या मागे बसणार बंद करणार. ठीक आहे, भेटूया पुढे. ओके.